पहिल्यांदाच या सभागृहात बोलत आहे। यापूर्वी मी कोणत्याही सार्वजनिक पदावर नव्हतो, पण माझ्या प्रभागातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला इथे पाठवलाय। त्या विश्वासाची जाणीव ठेवून मी आज इथे उभा आहे। अध्यक्ष महोदय, काही दिवसापूर्वीच मी उमेद अभियान अंतर्गत माझ्या प्रभागातील मासिक ग्रामसभेच्या बैठकीला गेलो होतो। अनेक विषयावर सकारात्मक चर्चा झाली होती, पण अध्यक्ष महोदय, त्या चर्चेच्या शेवटी महिलांनी एकच ठाम भूमिका मांडली। जोपर्यंत पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत बाकी सगळं शून्य आहे। अध्यक्ष महोदय, जेव्हा मी मतदारसंघात जातो तेव्हा प्रत्येक जनसामान्याची हीच भावना आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या चौल मतदार संघामध्ये उमदे धरणातून वरंडे, चौल, रेवडंडा, नागाव, आक्षी या ग्रामपंचायत हद्दीमध्ये नागरिकांना पाणी पुरवठा होतो। उमटे धरण 1978 साली सुरू झालं। या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता सुमारे 87 दशलक्ष घनफूट आहे। आज जवळपास 48 वर्ष पूर्ण झाली, पण अत्यंत गंभीर बाब म्हणजे या 48 वर्षात एकदाही धरणाचा गाळ काढला गेलेला नाहीये। उमटे धरण 1995 साली जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले आहे, पण त्यानंतर आजपर्यंत देखील गाळ काढण्यात आलेला नाहीये। सभापती महोदय, या धरणावर 33 आदिवासी वस्त्या, वाड्या आणि 47 गावे अवलंबून आहेत। म्हणजे हा प्रश्न केवळ एका गावचा नाही, तर हजारो लोकांच्या जगण्याचा प्रश्न आहे। सभापती महोदय, आज परिस्थिती अशी आहे की डिसेंबर मध्ये 1 दिवस आड पाणी येतंय, जानेवारी फेब्रुवारी मध्ये 2 दिवस आड पाणी येत आहे, आणि आता मे महिन्यामध्ये 3 दिवस आड पाणी येत आहे। ही वस्तुस्थिती आहे। पण मग एकीकडे आपण महिला सक्षमीकरणावर बोलतो, दुसरीकडे वास्तव काय? आजही आपल्या भागातील महिलांचं आयुष्य, घर आणि पाणी यावरतीच फिरत आहे। आज पाणी मिळते की नाही, मिळालं तर किती वेळ मिळेल, आणि नाही मिळालं तर पुढे कधी मिळेल याची काहीच खात्री नाही। ही परिस्थिती बदलणार कधी? अध्यक्ष महोदय, आपण इथे मोठ्या विकासाच्या योजना, प्रकल्प घोषणा करतो, पण माझा सरळ प्रश्न आहे की मूलभूत गरजा पूर्ण होत नसेल तर हा विकास नक्की कोणासाठी? हा तोच भाग आहे जिथे लाखो पर्यटक येतात, हा तोच भाग आहे जिथे मोठे प्रकल्प उभे राहतात। नागावमध्ये स्वप्नातील शहर म्हणजे हिरानंदानी सारखा प्रोजेक्ट येतो। सध्या तिथे गावाला पाणी मिळत नाहीये, आणि हा असा एक प्रकल्प येतोय, त्या प्रकल्पाला परमिशन मिळते, गाव वसवला जाणार आहे, टाउनशिप होते, तर तिथे पाण्याचा प्रश्न कसा सोडवणार? त्या प्रकल्पासाठी पाण्याचा स्रोत कोणता असेल? स्वतंत्र जल योजना आहे का त्याच्यासाठी, किंवा स्थानिक गावावर त्याचा परिणाम होणार आहे का? प्रकल्पासाठी पाणी उपलब्ध होतं, मग गावासाठी का नाही? सभापती महोदय, आपण ज्या सभागृहात बसलो आहोत त्यापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर लोक पाण्यासाठी त्रास सहन करत आहेत। ही अत्यंत गंभीर बाब आहे। ही परिस्थिती आपण अजून किती दिवस चालू ठेवणार? त्यासोबत कित्येक ठिकाणी दुरुस्तीची कामं झालेली नाहीये, त्यामुळे पाणी पोचत नाहीये। या सर्व विषयावर गांभीर्यपूर्वक लक्ष करावं ही विनंती आहे। आणि विकासाच्या योजना महत्वाच्या आहेतच, पण त्या तेव्हाच अर्थपूर्ण आहेत जेव्हा प्रत्येक घरात पिण्याचं पाणी पोहोचेल। धन्यवाद। देशाचे